आषाढ महिना आहे आणि आपण कापण्या बनवल्या नाही असं होणारच नाही। चला आज मस्त अशा कापण्या बनवूयात। त्यासाठी 1 कप गूळ घ्यायचा, त्याच कपाने 1 कप पाणी टाकायचं आणि फक्त गूळ विरघळेपर्यंत याला गरम करून घ्यायचं। आता हे पाणी परातीमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्यायचं। तोपर्यंत खलबत्त्यामध्ये बडीशेप, वेलची आणि थोडीशी सुंठ टाकून याला बारीक करून घ्यायचं। आता एका बाउल मध्ये 3 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन पीठ, तयार केलेली बडीशेप पूड टाकायची, थोडंसं मीठ टाकून कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आणि पिठाला चांगलं चोळून घ्यायचं। आता हे पीठ परातीमध्ये टाकून घ्यायचं आणि याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि हे पीठ 10 मिनिटांसाठी मुरत ठेवायचं। 10 मिनिटांनंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा, छान असं त्याला आपल्याला चपातीच्या आकाराचं लाटून घ्यायचं आहे। थोडंसं लाटल्यानंतर यावरती खसखस लावायची आणि याला परत एकदा लाटून घ्यायचं। आता नंतर याच्या कडा कट करायच्या आणि याला कापण्याच्या आकाराचं कट करून घ्यायचं। गरम तेलामध्ये टाकून छान अशा लालसर होईपर्यंत ह्या कापण्या तळून घ्यायच्या। तर अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनून तयार झालेल्या आहेत। या कापण्या 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतात, तर करून बघा।